इयत्ता 10वी भाग 2 मधील सराव संच 3.1 मधील पहिला प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहिला प्रश्न याच्यात विचारलेला आहे, कोन CAB चे माप किती अंश आहे व का? आता आपल्याला माहिती आहे की कोन CAB चे माप विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की कोन CA ही त्रिज्या आहे. CA ही त्रिज्या आहे आणि रेषा A ही स्पर्शिका आहे आणि A बिंदूमध्ये स्पर्श करते. त्यामुळे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. लंब असते म्हणजे हे माप आपल्याला येईल 90 अंश. म्हणून पहिला प्रश्न आपण लिहू की कोन CAB बरोबर 90 अंश. कारण की स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. त्यातला आता आपण दुसरा प्रश्न बघू. बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? तर हा बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? तर आपल्याला सांगितलं CA ही काय त्रिज्या आहे आणि आपल्याला काय सांगितले, वर्तुळाची त्रिज्या ही 6 सेंटीमीटर आहे. तर म्हणून दुसरा प्रश्न, बिंदू C हा रेषा AB पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. कारण CA ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. आता तिसरा प्रश्न आहे की त्यातला, जर डायमेन्शन ऑफ AB 6 सेंटीमीटर तर डायमेन्शन ऑफ BC काढा. म्हणजे AB जर 6 सेंटीमीटर असेल तर आपल्याला BC काढायचे आहे. BC हे अंतर काढायचे. आता ही त्रिज्या आहे आपली, हे 6 सेंटीमीटर आहे, हे आपल्याला आधीच माहिती आहे. आणि हा CAB हा काटकोन त्रिकोण आहे. तर तिसरा प्रश्न आहे, जर डायमेन्शन ऑफ AB 6 सेंटीमीटर तर डायमेन्शन ऑफ BC काढा. तर त्रिकोण CAB मध्ये कोन A बरोबर 90 अंश. म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र काय आहे? कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्ण इथं काय आहे? BC वर्ग अधिक पहिली बाजू AC वर्ग अधिक AB चा वर्ग. आता आपल्याला BCच काढायचे आहे.
बी सी वर्ग बरोबर 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग. बी सी वर्ग बरोबर 6चा वर्ग 36 अधिक 36. तर इकडं लिहू आपण बी सी वर्ग बरोबर 36 आणि 36 72. आता 72चा आपल्याला डायरेक्ट वर्गमूळ निघत नाही, म्हणून आपण बी सी बरोबर वर्गमूळ चिन्हात 72. आता 72ची आपण फोड करूया. 36 जुने 72, 36 गुणिले 2 बरोबर 72. आणि 36चा वर्गमूळ किती आहे? 6 आहे. मग आपण 36चं वर्गमूळ काढू शकतो, म्हणून 36ला आपण वर्गमूळ चिन्हातून बाहेर घेतल्यानंतर 6 राहिले, वर्गमूळ चिन्हात 2. म्हणजे बी सी बरोबर 6 वर्गमूळ चिन्हात 2. आता कोन सी ए बी सीचे माप किती अंश आहे व का? तर कोन ए बी सीचं माप विचारले आपल्याला, हे किती अंश आहे व का? आता आपल्याला माहिती आहे की कोन सी ए बी हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाच्या दोन बाजू ह्या समान लांबीच्या आहेत. म्हणजे सी ए पण 6 सेंटीमीटर आहे आणि ए बी पण 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे तो समभुज काटकोन त्रिकोण आहे. आणि समभुज काटकोन त्रिकोणाच्या दोन्ही कोन हे 45 अंशाचे असतात. म्हणून कोन ए बी सी बरोबर 45 अंश. कारण त्रिकोण सी ए बी हा समभुज काटकोन त्रिकोण आहे. शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेली आर एम आणि आर एन हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू एम आणि एन मध्ये स्पर्श करतात. जर ओ आर 10 सेंटीमीटर व वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर प्रत्येका स्पर्शिकाखंडाची लांबी किती, कोन एम आर ओ चे माप किती आणि कोन एम आर एन चे माप किती? तर आपल्याला याच्यामध्ये काय दिलं आहे, ओ आरची लांबी दिली आहे 10 सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 5 सेंटीमीटर. आपण काय करू, कोन बिंदू एम आणि ओ हा जोडून घेऊ आणि ओ आणि एन हा सुद्धा जोडून घेऊ. या त्रिज्या 5 सेंटीमीटर म्हणजे ओ एम सुद्धा 5 सेंटीमीटर आणि कोन एम हा काटकोन होईल, कारण की तो स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन एम हा काटकोन. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढायची आहे. म्हणजे आपल्याला एम आरची लांबी काढायची आहे. तर त्रिकोण पहिला प्रश्न, त्रिकोण आर एम ओ मध्ये कोन एम बरोबर 90 अंश म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण काय येईल, आर ओ चा वर्ग बरोबर एम आर चा वर्ग अधिक एम ओ चा वर्ग. आर ओ 10 चा वर्ग बरोबर एम आर चा वर्ग अधिक
5चा वर्ग, 10चा वर्ग होईल 100, एम आर किती होईल, एम आरच आपल्याला काढायचं आहे, अधिक 5चा वर्ग 25. जर 25 आपल्याला इकडे घेतलं तर वजा होईल, म्हणून 100 वजा 25 बरोबर एम आरचा वर्ग. मग एम आर बरोबर 100मधून 25 जातील, एम आर वर्ग बरोबर 75. तर आता इथं पण आपल्याला 75चं डायरेक्ट वर्गमूळ निघत नाही, म्हणून एम आर बरोबर वर्गमूळ चिन्हात 75 बरोबर. आता 75ची आपण फोड करूया. एम आर बरोबर 25 गुणिले 3. आता आपल्याला इथं 25चं वर्गमूळ निघते, म्हणून एम आर बरोबर 5 वर्गमूळ चिन्हात 3. म्हणजे आपल्याला या स्पर्शिका खंडाची लांबी 5 वर्गमूळ चिन्हात 3 अशी असेल. 5 वर्गमूळ चिन्हात 3. आणि आता आपण दुसरा त्यातलाच प्रश्न बघूया. कोन एम आर ओ चे माप किती? कोन एम आर ओ चे माप किती? आता आपल्याला माहिती आहे की आर ओ हे 10 सेंटीमीटर आहे आणि एम ओ ही 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे आर ओ हा कर्ण आहे आणि एम ओ ही त्रिज्या आहे म्हणा, किंवा त्या या त्रिकोणाची बाजू आहे. तर एम ओ ही बाजू आर ओच्या निम्मी आहे, म्हणून 30-60-90च्या प्रमेयानुसार 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. म्हणून कोन आर हा 30 अंशाचा आहे. मग आपल्याला कसं लिहायचं आहे? त्रिकोण एम आर ओ मध्ये आर ओ बरोबर 10 आणि एम ओ बरोबर 5. तर 30 अंश, 60 अंश, 90 अंश प्रमेयानुसार 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, म्हणजे 1/2 कर्ण. म्हणजे इथं आपल्याला आर ओ ही बाजू एम ओच्या दुप्पट आहे, म्हणजे याच्या निम्मी आहे. म्हणून कोन एम आर ओ बरोबर 30 अंश आहे. आता तिसरा प्रश्न आहे, कोन एम आर एन चे माप किती? तर आता आपल्याला याचे माप भेटले, हे 30 अंश आहे आणि कोन एम आर ओ आणि कोन ओ आर एन हे एकरूप आहेत, म्हणजे याचं पण माप आहे 30 अंश. म्हणजे आता इथं आपण कसं लिहू? कोन एम आर एन बरोबर कोन एम आर ओ अधिक कोन ओ आर एन. म्हणून कोन एम आर एन बरोबर हा 30 अंशाचा आहे अधिक 30 अंश बरोबर कोन एम आर एन बरोबर 60 अंश. आता आपण 5वा प्रश्न बघूया. रेख आर एम आणि रेख आर एन हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत.
तर OR हा कोन MRN आणि कोन MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे हे सिद्ध करा. तर सुरुवातीला आपण पक्ष लिहून घेऊ. पक्ष म्हणजे काय, आपल्याला आकृतीत जे काय दिसतंय ते आपण पक्षात लिहायचं. म्हणजे आकृतीत आपल्याला काय O केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि RM आणि RN हे त्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. मग आपण लिहून घेऊ. रेख RM आणि रेख RN हे वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. आणि आपल्याला साध्य काय करायचं आहे, साध्य करायचं आहे OR हा MRN आणि MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे. रेख OR हा कोन MRN आणि कोन MON या कोनांचा दुभाजक आहे. दुभाजक आहे. तर आता आपण सिद्धता लिहू. सिद्धता. तर आपल्याला सुरुवातीला काय करायला लागेल, हे दोन्ही कोन एकरूप दाखवावे लागतील. म्हणजे आपल्याला सिद्ध करता येईल की OR हा कोन MON चा आणि कोन MRN चा दुभाजक आहे. तर आपल्याला त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR मध्ये बघा आता OM आणि ON ही काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्यात म्हणून त्या एकरूप आहेत. त्रिकोणाची बाजू OM एकरूप बाजू ON, कारण की त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्यात, वर्तुळाच्या त्रिज्यात. आता बघा कोन OMR आणि कोन ONR हे पण एकरूप आहेत, कारण की ते स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार, कारण की M हा कोन OM हा लंब आहे RN ला आणि इकडं ON हा NR ला लंब आहे. म्हणून कोन OMR एकरूप कोन ONR स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार एकरूप आहेत. आता बघा बाजू MR आणि बाजू NR ही पण एकरूप आहे, कारण की ते स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार एकरूप आहेत. बाजू MR एकरूप बाजू NR. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आता म्हणून काय झाले, हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. बाकोबा कसोटीनुसार कोन OMR आणि
त्रिकोण ONR हे एकरूप झाले. म्हणून त्रिकोण OMR एकरूप त्रिकोण ONR. कोणत्या कसोटीनुसार? बाकोबा कसोटीनुसार. बाकोबा कसोटीनुसार. आता बघा, आता काय झाले, हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. आता कोण MOR आणि कोण NOR हे एकमेकांचे संगत कोण आहेत आणि ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण असल्यामुळं ते सुद्धा एकरूप आहेत. म्हणून आपण लिहू इथं कोण MOR एकरूप कोण NOR, कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आणि तसेच कोण MRO आणि कोण NRO हे पण एकरूप झाले. ते सुद्धा एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत. आता हा कोण आणि हा कोण एकरूप झाल्यामुळे OR ही ह्या कोणाची दुभाजक आहे आणि हा कोण आणि हा कोण एकरूप झाल्यामुळे कोण MO यांचे OR ही दुभाजक आहे. म्हणून आपण खाली लिहू इथं, म्हणून रेख OR हा कोण MRN आणि कोण MON या कोणांचा दुभाजक आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया. त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका समांतर आहेत, तर त्या स्पर्शिकातील अंतर किती हे समीकरण लिहा. आता हे आपल्याला एक O केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि AB ही एक स्पर्शिका आहे आणि MN ही सुद्धा दुसरी स्पर्शिका आहे आणि AB P बिंदूत स्पर्श करते आणि MN ही Q बिंदूत स्पर्श करते. तर आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय की दोन्ही स्पर्शिका समांतर आहेत, म्हणून AB समांतर MN. तर OP ही या स्पर्शिकेला लंब आहे, कारण की स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार OP लंब AB, तसंच OQ लंब MN. आता मग हा PQ हा त्या वर्तुळाचा व्यास असेल. PQ हा वर्तुळाचा व्यास आहे आणि आता आपल्याला PQ चीच लांबी काढायची आहे, म्हणून PQ बरोबर OP अधिक OQ. आणि OP किती असेल, ही एक त्रिज्या आहे आणि आपल्याला त्रिज्या किती सांगितली, 4.5 सेंटीमीटर. आणि OQ ही पण त्रिज्याच आहे आणि ती सुद्धा 4.5
5 सेंटीमीटर आहे. म्हणून 4.5 अधिक 4.5 बरोबर PQ 9 सेंटीमीटर. म्हणून त्या स्पर्शिकातील अंतर हे 9 सेंटीमीटर आहे.